14 तारखेला नुकत्याच झालेल्या विशाळगडाच्या पायथ्याशी जे अतिक्रमणच्या नावाखाली काही माथेफिरूंनी किंवा समाजकंटकांनी जो इतिहास मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो अत्यंत लोकशाहीमध्ये चुकीचा आहे। कारण ज्या बाबासाहेबांनी संविधान लिहून 18 पगड जातींना एकत्र ठेवण्याचे काम केलेलं आहे तेथे कुठेतरी बाधा आणण्याचे काम काही समाजकंटक करत आहेत। तर त्याला विरोध म्हणून आम्ही पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आमचे मार्गदर्शक कैलासभाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महबूबबाई भाऊसाहेब मुकुटमल असतील किंवा इमामबाई शेख असतील, संदेश बोर्डे असतील, गुरुदत्त जाधव असतील, जाकीरबाई शेख असतील, आप्पा गायकवाड असतील व आमचे सहकारी अभिमन्यू जैतुले असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा निषेध मोर्चा सभेचा कार्यक्रम आज दापोडी येथे पार पाडत आहोत व त्याला पाठिंबा देण्यासाठी आमचे राष्ट्रवादी तुतारी संघटनेचे अध्यक्ष धर्मराज साळवे हे पण इथं आज उपस्थित झालेले आहेत। तरी हा पिंपरी चिंचवडकरांच्या वतीनं निषेधाचा कार्यक्रम आज आम्ही दापोडी येथे पार पाडत आहोत आणि आम्ही त्यांचा धिक्कार करत आहोत। आज या ठिकाणी दापोडीकरांच्या वतीनं विशाळगड या ठिकाणच्या गजापूर या गावामध्ये जे मुस्लिम बांधव राहत होते त्यांच्या घरांवर त्यांच्या संपत्तीचं नुकसान करण्याकरता अतिक्रमण म्हणून त्यांच्यावर कारवाई व्हावी ही मागणी असताना जर तुमची अतिक्रमणाची मागणी होती तरी तुम्ही शासनाच्या माध्यमातून करायला हवी होती, पण काही माथेफिरूंना हाताशी धरून गजापूर या गावावर हल्ला करण्यात आला। त्या हल्ल्यामध्ये गजापूर या गावातील असंख्य रहिवासी जे निष्पाप होते, ज्यांचा त्या अतिक्रमणाशी काही संबंध नाही, अशा लोकांवर त्या ठिकाणी हल्ला केला, त्यांच्या घराची नासधूस झाली, त्या ठिकाणी त्या लोकांच्या संपत्तीची नासधूस झाली आणि त्या ठिकाणी भीतीचं वातावरण माथेफिरूंच्या माध्यमातून करण्यात आलं। ज्या नेत्यांनी भाजपच्या स्क्रिप्टच्या माध्यमातून हे घडवण्याचा प्रयत्न केला, महाराष्ट्र शांत होत असताना महाराष्ट्र पेटवण्याचं काम या ठिकाणी त्या ठिकाणच्या भाजपच्या नेत्यांनी माजी खासदारांनी जो प्रयत्न केला हा निषेधार्ह आहे। जी कोणती आपली मागणी आहे ती शासनाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे होती, पण फक्त मुस्लिम समाजाला टार्गेट करून हिंदू मुस्लिम दंगली घडवण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये होत असेल आणि महाराष्ट्राला पुन्हा पुन्हा पेटवून महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न जर करत असतील तर या ठिकाणी संविधानप्रेमी कधीही खपवून घेणार नाहीत। ज्या विशाळगडावरच्या ज्या मस्जिदीवर आपण अतिक्रमण म्हणून तोडण्याचा प्रयत्न केला, जो मुस्लिम समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्यात आलं, त्या मस्जिदीमध्ये ज्या वेळेला कोरोनाची परिस्थिती होती, पुराची परिस्थिती होती, त्यावेळेला त्या मस्जिदमध्ये सर्व धर्मियांना आसरा मिळालेला होता, अन्नदान मिळालेलं होतं। अशा मस्जिदीवर जर आपण हल्ले करत असाल तर आपल्यासारखे षंड या भूमीवरती नसणार आहेत। या विशाळगड अरे ताकत से बोल, अरे हुकुमशाही पे, अरे गुंडागर्दी पे, अरे दादागिरी पे, अरे धर्मवाद पे, अरे जातिवाद